उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर शहर के एक घर में शादी के हल्दी समारोह में शराब पीने के लिए पैसे नहीं देने पर एक युवक पर कोयते से हमला कर दिया गया। खबर मिली है कि अनिल लोंढे के भाई की बेटी का हल्दी कार्यक्रम उल्लासनगर कैंप नंबर 4 बाजार कॉलोनी रघुनाथ नगर आषाढ़ी पारे में आयोजित किया गया था। तभी उसका भतीजा अमोल साबले कपड़े बदलने के लिए घर जा रहा था। रास्ते में उसे रुद्र और राज कनौजिया और उसके अन्य 4 साथियों ने पकड़ लिया और घर में हल्दी होने के कारण शराब पीने के लिए पैसे की मांग की। अमोल ने पैसे देने से इनकार कर दिया। इससे गुस्साए युवक ने अमोल पर कोयते से हमला कर दिया। इस बार जब वह अमोल को बचाने उनके घर गया तो उनके साथ भी मारपीट की गई। पुलिस मौके पर पहुंची और मामला दर्ज किया है। शिकायतकर्ता ने बताया है कि हमलावरों का परिसर में आतंक है और आए दिन वो ऐसी मारहरण करते हैं। सभी आरोपी फरार बताए गए हैं। अनिल लोंढे, आज माझ्या भावाच्या मुलीची हळद आहे, तर आम्ही सगळे हॉलवरती होतो आणि माझा भाचा अमोल साबळे हा घरी कपडे बदली करण्यासाठी जात असताना निळकंठनगरला त्याला ते रुद्र नावाचा एक कोणतरी मुलगा आहे, राज कनौजिया म्हणून आहे, अशा 4-5 जणांनी त्या रुद्रचा लहान भाऊ या लोकांनी अडवलं आणि त्याला सांगितलं का तुझ्या घरात कार्यक्रम आहे, आम्हाला 10 रुपयाला पैसे दे। हा बोलला माझ्याकडे पैसे वगैरे नाहीये। त्यामुळे त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली। मारल्यानंतर त्याने आम्हाला कळवलं का असं असं झालं, म्हणून आम्ही त्या ठिकाणी आलो होतो। त्या ठिकाणी आल्यानंतर त्या लोकांनी काय केलं, घरातून पटापट तलवारी आणि कोयते वगैरे काढले आणि त्याच्या डोक्यात मारहाण केली आणि मी सोडासोडी करत होतो, तो मलाही मारलं, इथे चावला तो। असं कशावरती वाद झाला? हा, कशावरती वाद झाला? वाद दारूला पैसे मागत होते ते। किती लोक होते? ते होते एक 5-6 जण होते। रुद्र होता, रुद्रचा लहान भाऊ होता, रुद्रचे वडील, तो राज कनौजिया म्हणून तो मुलगा होता आणि त्याच्यावर इतर 3-4 साथीदार होते। त्यांनी त्याच्या घरासमोरच केलं, डोक्यात मारला। अमोल साबळेच्या डोक्यामध्ये कोयता मारला आणि सुमित शिंदेच्या डोक्यात कोयता मारला आणि मी पकडला असता तर मी सोडत नव्हतो। त्याचा कोयता पकडला, त्याने मला चावा घेतला इथे हाताला। पोलिसांमध्ये तक्रार दिली? पोलिसांना तक्रार दिली, पोलिसांनी मेमो दिला, सेंटरला गेले आणि त्यांना ॲडमिट केलेले आहे दोन्ही पेशंटला आणि हे आरोपी फरार आहेत। दादा, मला आहे ना सर्वप्रथम त्यांनी अडवलं, त्यानंतर मला थांबवलं आणि सांगितलं भाऊ तुम्ही आहे ना मला दारूसाठी पैसे द्या। मी त्यांना सांगितलं भाऊ मला तुम्ही आता थांबू नका, मी जरा घरी चाललो, माझ्या घरी कार्यक्रम आहे नाही। त्यानंतर त्यांनी मला मारलं, ठीक आहे, मार खाल्ल्यानंतर मी पुन्हा घरातून आलो, परत त्यांनी माझ्या तलवारीने या कोयत्याने हमला केलाय। हे बघा माझ्या इथं हातावर, खांद्यावर, हातावर भरपूर हल्ला झालेला आहे आणि त्यांना दारूसाठी पैसे न देता मी मार खाल्लेला आहे एवढं। आणि यांचं अमोल साबळे माझं नाव आणि यांचं रोजचं कारण आहे, एखादा नाश्तावाला, चहावाला किंवा कोणताही व्यक्ती चालला नाही रोज मारहाण करता आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याची कामं करतात। रोजचे क्रिमिनल ते, त्यात 2-4 मुलं आहेत, भरपूर आहेत, लहान मुलांनाही त्यांनी हे करून ठेवलंय। जर पोलीस आले तर यांना पळून लावता। 6 जण होते टोटल, प्रत्येकाने चॉपर, बिअरच्या बाटली, तलवारींचे आणि कोयतांचे काढला होता। बिअरची बाटली डोक्यात पडली होती, मागून एक कोयता मारलेला पाठीवर आणि त्यांना गाड्या पण फोडल्या। आपल्या 6 गाड्या होत्या टोटल, त्या पण गाड्या फोडल्या। त्यांच्या कायदेशीर कानून झाले पाहिजे आमची हीच विनंती आहे। हा प्रकार कुठे घडला आणि किती प्रकार? असा प्रकार 6 वाजता घडला होता। टोटल 10 एवढे। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।